तर याआधी आपण पर्सेंटेज चॅप्टरची पहिली व्हिडिओ पाहिली आहे आणि आता आपण सेकंड पार्ट सुरू करत आहोत. तर लास्ट आपण क्वेश्चन नंबर 13 पाहिला होता. या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 14 पासून सुरू करत आहोत. प्रश्न आहे, हाऊ मेनी किलोग्राम ऑफ each of these elements are found if an engine bearing made of alloy of 40 kg consists of the following constituents. बरं, आता या ठिकाणी सांगितलं काय आहे की एक इंजिनचा अलॉय म्हणजे भाग तयार केला आहे. अलॉय म्हणजे काय, तर मिश्र धातूंपासून तयार झालेली वस्तू म्हणजे अलॉय. तर तो कितीचा आहे, तर टोटल आहे 40 किलोचं ती वस्तू आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते कन्स्टिट्युएंट्स आहेत. कन्स्टिट्युएंट्स म्हणजे वापरला गेलेली सामग्री कोणती आहे ती पाहूया आता. तर या ठिकाणी कॉपर आहे 86%, टिन आहे 10% आणि झिंक आहे 4%. तर या सर्वांचं मिळून आपल्याला 40 किलोग्रामचा अलॉय म्हणजे काहीतरी वस्तू तयार झालेली आहे. तर यांची बेरीज किती सांगितलं आहे, 86% कॉपर, 10% झिंक आणि 4% झिंक आणि टिन यांची टोटल होत आहे आपल्याला 100%. टोटल वेट ऑफ अलॉय, संपूर्ण बॉडीचं वजन किती आहे, तर 40 किलोग्राम आहे. जर 100% इज इक्वल टू 40 किलो बॉडी वजन असेल तर 10%साठी किती किलो येईल हे आपण गुणाकार करणार आहोत. या ठिकाणी व्यस्त गुणाकार त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. तर एक्सची किंमत माहिती करून घ्यायची. या ठिकाणी आपण टिनसाठी हा 10% घेतलेला आहे. 10% जो आहे या ठिकाणी तो आहे टिन या मटेरियलसाठी. तर या ठिकाणी किती किलो मिळत आहे आपण ते पाहूया. एक्सची किंमत काढण्यासाठी आपण एक्स बाजूला ठेवला आणि या ठिकाणी 40 गुणिले 10 जे आपण अंशाच्या ठिकाणी मांडले व हा 100 जो आहे तो या ठिकाणी डिवाइडला येणार आहे खाली. तर त्याचे सॉल्व केलं तर आन्सर मिळत आहे 4 किलो ऑफ टिन. म्हणजेच काय 10% म्हणजेच किती असणार आहे, हे 4 किलो टिन असणार आहे. नेक्स्ट त्यात सेम आपण 100% ऑफ 40 kg म्हणजेच 40 किलोग्राम बरोबर 100% असेल तर 4% म्हणजेच काय, आता या ठिकाणी आपण झिंक घेत आहे. तर 4% ऑफ असेल तर किती मिळेल आपल्याला किलोग्राममध्ये, तर आन्सर मिळत आहे 1.6 किलोग्राम. या ठिकाणी देखील आपण तिरकस गुणाकार केलेला आहे. वायची किंमत माहीत नाही आहे, वाय बाजूला ठेवलं. 4 गुणिले 40 हे आपण या ठिकाणी मांडलं व 100 जो आहे तो या ठिकाणी डिवाइडला आला. तर ते अशा प्रकारे मांडणी होते. 1.6 किलोग्राम हे आन्सर आहे झिंकचं. ओके, तर आपल्याला 40 किलो. आता या ठिकाणी आपल्याला कॉपर काढायचं आहे. आपण झिंक आणि टिनची माहिती घेतली, ते किती आहे ते आपल्याला किलोग्राममध्ये समजलं. तर कॉपर काढण्यासाठी काय करतो आहे आपण, तर टोटल 40 किलोग्राम वजन, त्यातून मिळालेलं झिंक आणि टिनचं वजन जे आहे ते आपण या ठिकाणी मायनस केलं असता आपल्याला कॉपर किती आहे ते मिळत आहे. तर ते आहे 34.4 किलोग्राम. नेक्स्ट 15वा प्रश्न, हाऊ मच वेट ऑफ दीज एलिमेंट्स आर फाउंड टू एक्झिस्ट इफ अ सोल्डर कन्सिस्ट ऑफ 35% टिन, 65% लीड इन सोल्डर ऑफ 40 kg. 40 किलोग्रामचं वजनचं टोटल सोल्डरिंग आहे. यामध्ये आपण पर्सेंटेज दिलेला आहे आपल्याला झिंक आणि लीडची. तर ते टोटल किती आहे, तर ते आहे 35 + 65, टोटल येते 100. सेम आत्ता जे आपण गणित पाहिलं त्याप्रमाणे आहे. टोटल सोल्डर वेट आहे 40 किलोग्राम. तर या ठिकाणी आपण आता 100% इज इक्वल टू 40 किलोग्राम असेल तर 35% म्हणजे किती किलोग्राम हे आपण काढणार आहोत. तर या ठिकाणी किंमत मिळते आपल्याला. ती किंमत काढण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करत आहे. एक्स बरोबर हा जो एक्स आहे, जो माहिती नाही किंमत आपल्याला, ती आपण बाजूला ठेवली. 35 गुणिले 40 भागिले हा 100 या ठिकाणी आला. तर हे सोडवलं असता उत्तर मिळत आहे 14 किलोग्राम ऑफ टिन. आता 14 किलोग्राम टिनची किंमत मिळालेली आहे. तर आपल्याला पुढचं राहिलेलं काय आहे, लीड. लीडची किंमत काढण्यासाठी 40मधून हे 14 वजा केले असता आपल्याला लीडची किंमत आहे ती किलोग्राममध्ये समजते. तर ती आहे 26 किलोग्राम. नेक्स्ट फाइंड आउट द फॉलोइंग. माहिती करून घ्या. काय करायचं आहे, ॲव्हरेज कन्झम्पशन पर जर्नी, ॲव्हरेज कन्झम्पशन पर माइल, यूजिंग द ॲव्हरेज कन्झम्पशन एक्सप्रेशन express minimum consumption as a percentage of average correct to the 2 decimal places if the total petrol consumption of car on 4 different journeys each of 200 miles are found to be at 6.65, 7.5, 6.85, 7.05 gallons respectively. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, if the total petrol consumption of car on 4 different journeys each of 200 mile,
200 माईलचे जर्नी आहे किंवा अंतर आहे, त्या अंतरामध्ये 4 वेळा प्रवास केला असता सेम कारनं, तर प्रत्येक वेळी पेट्रोलचे कन्झम्पशन जे आहे ते वेगळं झालेलं आहे. तर प्रत्येक जर्नीला ॲव्हरेज किती कन्झम्पशन झालं ते काढायचं आहे, किंवा त्याशिवाय कन्झम्पशन पर माईल, एका मैलवर किती कन्झम्पशन झालं ते देखील काढायचं आहे. एक्सप्रेस मिनिमम कन्झम्पशन ॲज पर्सेंटेज, आणखी मिनिमम कन्झम्पशन आहे ते देखील आपण काढणार आहोत. ॲव्हरेज कन्झम्पशन पर जर्नी, टोटल ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला. तर दिलेले कन्झम्पशन जे दिलं आहे 6.65, 7.5, 6.85 प्लस 7.05 डिवाइड बाय 4. आता या ठिकाणी जर्नी जो आहे तो प्रवास आहे तो 4 वेळा झालेला आहे, म्हणून आपण 4 किमती प्रत्येक कन्झम्पशनच्या भागिले 4 केला आहे, त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज या ठिकाणी मिळत आहे. नेक्स्ट आहे आता प्रत्येक जर्नी, दुसरं काय सांगितलं आपल्याला, पर माईल कन्झम्पशन किती झालं ते आपल्याला काढायचं आहे. पर माईल ॲव्हरेज कन्झम्पशन काढायचं आहे. तर 7.01 गॅलन्स पर जर्नी हा झालेलं कन्झम्पशन आहे. नेक्स्ट आहे फर्स्ट जर्नीसाठी 200 माईल भागिले 1 माईल इज इक्वल टू 6.6. 200 माईलला 6.65 गॅलन कन्झम्पशन आहे, तर एका माईलसाठी किती कन्झम्पशन आहे, त्यामुळे आपण ते काढण्यासाठी एक्सची किंमत काढायची आपल्याला. एक्स गुणिले 2 एक्स एका बाजूला शिल्लक राहील, 6.65 गुणिले 1 भागिले हा 200 तो या ठिकाणी डिवाइडला येईल. तर पर जर्नी जो आहे तो 0.03 गॅलन पर माईल हे पहिल्या जर्नीसाठी कन्झम्पशन आहे. सेकंड जर्नीसाठी कन्झम्पशन आहे ते वेगळं असणार आहे. या ठिकाणी काय करतो आहे आपण, 200 माईलसाठी 7.5 गॅलन फ्युएल लागला असेल, तर 1 माईल जर्नी करण्यासाठी किती गॅलन फ्युएल लागला असणार आहे ते काढायचं आपल्याला. या ठिकाणी एक्स आपण बाजूला ठेवतो आहे. 7.5 इंटू 1 गुणिले 1 भागिले हे 200 या ठिकाणी आले, हे या ठिकाणी मांडून घेतलं आपण. तर या ठिकाणी समजतं की 0.04 गॅलन पर माईल कन्झम्पशन आहे. थर्ड तिसऱ्या जर्नीमध्ये 200 माईलसाठी आपल्याला 6.85 गॅलन फ्युएल लागलेलं आहे, तर एका माईलसाठी किती फ्युएल लागणार आहे ते आपण पाहत आहोत. एक्सची किंमत माहीत नाही आहे, ते बाजूला ठेवले. 6.85 गुणिले हा डिवाइडचा 1 माईल या ठिकाणी आला, आणि याला संपूर्ण भागिले होणार आहे 200 या ठिकाणी लिहिले. अशा प्रकारे मान्य होते. उत्तर येत आहे 0.03 गॅलन पर माईल. नेक्स्ट फोर्थ जर्नी, चौथी जर्नी जी आहे ती 200 माईलसाठी आपल्याला 7.05 गॅलन फ्युएल लागलेलं आहे. एका माईलसाठी किती फ्युएल लागणार आहे ते काढण्यासाठी आपण एक्सची किंमत मानत आहोत. एक्स किंमत माहीत नाही आहे, तर ती बाजूला ठेवली. 7.05 इंटू 1 डिवाइड बाय 200, हा 200 आपण या ठिकाणी मांडतो आहोत व 7.05ला 1 माईलने मल्टिप्लाय करत आहोत. या ठिकाणी जे गॅलन्स एकसारखं युनिट आहे ते कॅन्सल होत आहे. या ठिकाणी 7.05 गॅलन इंटू 1 माईल डिवाइड बाय 200 माईल, त्यामुळे माईलसाठी माईल कॅन्सल झाले. उत्तर मिळत आहे ते आपल्याला गॅलनमध्ये मिळत आहे. तर पर माईलसाठी जे कन्झम्पशन आहे ते आतापर्यंत काढलं आहे. ॲव्हरेज कन्झम्पशन काढायचं आहे आपल्याला. तर तो सगळ्यांची बेरीज केली, 0.03 प्लस 0.04 प्लस 0.03 प्लस 0.04, आणि यांचा ॲव्हरेज मिळत आहे. ॲव्हरेज काढण्यासाठी जेवढ्या संख्या वरती असतील तेवढ्याच संख्येने खाली भागायचं. समजा वरती 4 संख्या आहेत तर भागिले 4 करा, वरती 5 संख्या असतील तर खाली 5 आपण भागणार आहोत. संपूर्ण बेरीजला आपण 4 भागले असता आपल्याला उत्तर मिळत आहे 0.04 ॲव्हरेज कन्झम्पशन पर माईल. नेक्स्ट 17वा प्रश्न, इन अ ट्रान्सपोर्ट वर्कशॉप द फॉलोइंग एक्सपेंडिचर was found to be occurring on the capital income. एक ट्रान्सपोर्ट वर्कशॉप आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला पुढील खर्च पाहायला मिळतो. कशावरती, तर कॅपिटल इन्कमवरती जो खर्च आहे. 40% इन्कम स्पेंट ऑन टायर्स, 30% इन्कम स्पेंट ऑन फ्युएल अँड लुब्रिकंट्स, 10% इन्कम स्पेंट ऑन स्पेअर पार्ट्स. बरं, प्रत्येक आता वर्कशॉपमध्ये जो टोटल खर्च होत आहे तो कसा होत आहे, 40% खर्च आहे तो टायर्समध्ये होतो, 30% खर्च आहे तो फ्युएल आणि लुब्रिकंट्स. फ्युएल म्हणजे पेट्रोल किंवा इंधनावरती, लुब्रिकंट्स म्हणजे तेलावरती, जेणेकरून आपण त्याला वंगण किंवा इंजिन ऑइल असे म्हणू शकतो. 10% इन्कम जो आहे तो कशावरती खर्च होतो, तर तो स्पेअर पार्ट्सवरती. इफ द मंथ एंड सेविंग कम्स टू ₹200, व्हॉट इज द टोटल इन्कम. पर टोटल इन्कम जो आपल्याला होत आहे त्या इन्कममधील एवढा पर्सेंटेज आपण खर्च केलेला आहे. आपल्याला ₹2000 शिल्लक राहत आहेत, तर टोटल इन्कम माहिती करायचं आहे आपल्याला. फ्रॉम गिवन, आता जे आपल्याला वरती प्रॉब्लेम दिला त्यानुसार आपल्याला काय कळतं, टोटल इन्कम आहे 100%, त्यातला आपण
खर्च किती करतोय 80%. या ठिकाणी खर्च सांगितला आहे 40 अधिक 30 अधिक 10 हे झाले 80%, अधिक सेविंग आहे 20%. हा झाला तुमचा टोटल इन्कम, म्हणजेच काय झालेला खर्च अधिक सेविंग. 20% सेविंग जर 2000 असेल तर 100% इन्कम म्हणजे किती हे आपण तिरकस गुणाकारामार्फत पाहत आहोत. तर एक्स गुणिले एक्सची किंमत काढायची आहे. एक्स बाजूला ठेवला. 100 गुणिले 2000 भागिले 20. काय केलं? 100 गुणिले 2000 भागिले 20. त्या ठिकाणी कळतं आपल्याला 10,000 किंमत आलेली आहे. टोटल इन्कम जो आहे तो आहे 10,000. नेक्स्ट 18वा प्रश्न. व्हॉट इज द फायनल वेट ऑफ द मेकॅनिकल जॉब इफ अ कास्टिंग वेट 80 kg. कास्टिंग केल्यानंतर वेट किती आहे? 80 किलो आहे. ड्युरिंग द प्रिलिमिनरी मशीनिंग वेट्स इज रिड्यूस्ड बाय 4% अँड फायनल मशीनिंग बाय 5%. तर कास्टिंग केलेला जॉब आहे म्हणजे रॉ मटेरियल्स आहे, त्याचं वजन किती आहे? 80 किलो. आता मशीनिंग करताना व इतर ऑपरेशन करताना 4% आणि 5% वजन आहे ते कमी होतं आहे. पहिला आपण बघूया 4% ऑफ 80 kg किती होतं? 80 किलोग्रामचे 4% किती होतात? 80 गुणिले 4/100 म्हणजेच काय? 3.2 किलोग्राम. प्रिलिमिनरी मशीनिंग वेट रिड्यूस्ड 80 वजा 3.2 म्हणजेच काय? 76.8 किलोग्राम हे वजन राहिलं. 76.8 इज वेट आफ्टर 4% रिडक्शन. 4% रिडक्शन झालं जे त्या ठिकाणी मशीनिंगमध्ये, त्यावेळी वजन किती राहिलं आहे? 76.8%. 5% ऑफ 80 kg. आता 5% ऑफ 80 kg किती होतात? 80 गुणिले 5/100 इज इक्वल टू 4 किलोग्राम. 80 वजा 4 म्हणजेच किती? 76 किलोग्राम वजन आहे ते इथे नंतर वजा झालेलं आहे. तर या ठिकाणी टोटल रिडक्शन आहे 5%, म्हणजेच किती? पहिलं वजन रिडक्शन झालं आहे ते 3.2 किलो, नंतर झालेलं आहे 4 किलो. म्हणजे 80 वजा 3.2 वजा 4 हे केलं असता जे आपल्याला उत्तर मिळणार आहे ते उत्तर मिळते आहे आपल्याला 80 वजा 3.2 वजा 4 हे केलं असता आपल्याला उत्तर मिळत आहे 72.8 किलोग्राम. हे आपलं फायनल आहे ते वजन राहिलं. व्हॉट इज द फायनल वेट त्या सांगितलं आहे ते असणार आहे 72.8 किलोग्राम. म्हणजेच कसं 80 वजा हे 4 किलो 3.2 किलोग्राम व हे 4 किलोग्राम ह्यांची बेरीज किती होते? 4 आणि 3 7.2. 80 वजा 7.2 केला असता उत्तर मिळत आहे 82.8 किलोग्राम. नेक्स्ट 19वा प्रश्न. व्हॉट इज द वेट ऑफ झिंक कॉपर अँड टिन कास्टिंग वेट इज 25 किलोग्राम. व्हॉट इज द वेट ऑफ झिंक कॉपर अँड टिन कास्टिंग वेट इज 25 किलोग्राम इफ अ कास्टिंग हॅज 35% झिंक अँड 40% कॉपर अँड 25% टिन. 25 किलोग्रामचं कास्टिंग आहे, त्याच्यामध्ये झिंक आहे, कॉपर आहे, टिन आहे. प्रत्येकाची टक्केवारी सांगितलं आहे 35%, 40% आणि 25%. टोटल वेट किती आहे बघा आपण, किंवा टोटल पर्सेंटेज 35 अधिक 40 अधिक 25 म्हणजे काय? 100% मटेरियल आहे, त्याचं वजन होत आहे 25 किलोग्राम. जर 100% म्हणजे 25 किलोग्राम असेल तर 35% म्हणजे किती किलोग्राम हे आपण काढणार आहोत. पहिला घेऊया 35% म्हणजे या ठिकाणी आपण घेत आहोत झिंकसाठी. तर झिंकची आपल्याला किंमत मिळत आहे, तिरकस गुणाकार करतो आहोत आपण. या ठिकाणी एक्सची बाजूला ठेवा. 35 गुणिले 25 भागिले हे 100 या ठिकाणी आले, होत आहे 8.75 किलोग्राम. हे आन्सर आहे झिंकसाठी. तसंच 40% म्हणजेच काय घेतो आहे आपण? कॉपर घेत आहोत. 40% कॉपरची किंमत होत आहे 40% बरोबर x किलोग्राम असेल तर 100% म्हणजे किती किलोग्राम? ह्या ठिकाणी 25 किलोग्राम आपल्याला माहिती आहे. 25 किलोग्राम गुणिले 40 भागिले 100 या ठिकाणी उत्तर मिळत आहे 10 किलोग्राम. तसंच आपण लास्ट जे राहिला आहे ते आहे 25% टिनसाठी. 25% इज इक्वल टू किती किलोग्राम? जर 100% म्हणजे 25 किलोग्राम. या ठिकाणी 25 गुणिले 25 भागिले 100 इज इक्वल टू 6.25 किलोग्राम ऑफ आपल्याला टिन मिळत आहे. नेक्स्ट 20वा प्रश्न. व्हॉट इज द टोटल वेट ऑफ सोल्डर इफ सोल्डर कन्सिस्ट ऑफ 35 किलोग्राम, 35% टिन, 65% ऑफ लीड अँड टिन कन्सिस्ट ऑफ 14 ग्रॅम्स. बरं, त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे टिन जो आहे जो किती आहे 35% आहे, पण त्याची किंमत किती सांगितलं? 14 ग्रॅम. 100% कसे होतात बघा. आता टोटल मटेरियलचे ते कसं आहे 35% टिन
65% आहे लीड. तर जर 35% टीन इज इक्वल टू 14 ग्रॅम होत असतील तर 65% टीन म्हणजे किती ग्रॅम. या ठिकाणी देखील आपण तिरकास गुणाकार करत आहोत. एक्स गुणिले एक्स या ठिकाणी बाजूला ठेवूया. 65 गुणिले 14 भागिले 35 जे आहे ते या ठिकाणी येतील. 62 गुणिले 14 भागिले 35 सोडवलं असता आपल्याला उत्तर मिळत आहे 26 ऑफ ग्रॅम. आता या ठिकाणी 14 ग्रॅम आधीच किंमत होती टेनची, त्यामध्ये आपल्याला 26 ग्रॅम किंमत मिळाली लीडची. 14 अधिक 26 टोटल 40 ग्रॅमचा आपला इथे वस्तू झालेली आहे. नेक्स्ट 21वा प्रश्न. What is the total annual income of the salesman if a salesman gets a monthly pay of rupees 1000 and a commission of 2.5% on his sale in 1 year? Sale amount is 60,000. बरं, एक सेल्समन आहे, त्याचा ॲन्युअल इन्कम किती आहे आपल्याला तो माहिती करून घ्यायचा आहे. ॲन्युअल इन्कम म्हणजे काय, तर वार्षिक इन्कम. वार्षिक तो किती रुपये मिळवतो. इफ अ सेल्समन गेट्स अ मंथली पे ऑफ 1000, त्याचा मासिक पगार किती आहे 1000 रुपये. अँड अ कमिशन ऑफ 2.5%, आणि जो काय तो सेल करतो आहे त्याच्यावरती त्याला 2.5% कमिशन मिळत आहे. आणि त्या व्यक्तीची वर्षामधली सेल अमाऊंट किती आहे, तो एका वर्षात किती सेल करतो तर 60,000. आता गणिताप्रमाणे बघूया. मंथली पे किती मिळतात त्याला 1000 रुपये महिन्याला मिळतात. मग 12 महिन्यासाठी किती मिळतात तर 12 गुणिले 1000 12,000 रुपये. कमिशन ऑन सेल आता 60,000 रुपयावरती त्याला प्रत्येक सेलवरती मिळतं 2.5% कमिशन. मग 2.5% किती 60,000 ते झाले 15,000, म्हणजेच किती 12,000 प्लस 15,000 टोटल इन्कम झाला 27,000 महिना. व्हॉट इज द टोटल इन्कम ऑफ अ मॅन इफ ही स्पेंड्स 15% ऑफ हिज इन्कम ऑन agriculture and 21% on family, 24% on education of children and he saves rupees 360. आपल्याला टोटल इन्कम काढायचा आहे एका व्यक्तीचा, की जो व्यक्ती 15% कमाईचे 15% तो शेतीवरचे खर्च करतो, 21% त्यातली रक्कम तो फॅमिलीवरती खर्च करतो, 24% रक्कम आहे ती मुलांच्या शिक्षणावरती खर्च करतो, आणि ते शेवटी त्याला 360 रुपये शिल्लक राहतात. टोटल इन्कम किती आहे 100%, हे आपण मानून चालूया. टोटल इन्कम आहे 100%. आता इन्कम सेव्ह किती टक्के इन्कम त्याने सेव्ह केला, 100 पैकी 15% खर्च केला शेतीवरती, 21% खर्च केला फॅमिलीवरती, 24% खर्च केला मुलांच्या शिक्षणावरती, आणि शिल्लक आहे 360. बरं, आता इन्कम शिल्लक किती राहिला 60% इन्कम शिल्लक राहिला आहे, सॉरी 40%. या ठिकाणी आपल्याला समजते 100 वजा 15 वजा 21 वजा 24 म्हणजे किती शिल्लक राहत आहे 40%. हे झालेली सेव्ह रक्कम. सेव्ह रक्कम आपल्याला माहिती आहे किती आहे 360. जर 360 रुपये म्हणजे 40% असेल तर रुपये किती रुपये म्हणजे 100%. त्या ठिकाणी पुन्हा आपण त्रिकास गुणाकार करत आहोत. 360 गुणिले 100 भागिले 40, तर 900 रुपये हा त्याचा इन्कम आहे. येस. नेक्स्ट 23वा प्रश्न. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ his saving if a person's monthly salary is rupees 450 and saves rupees 90 every month. काय सांगितलं लक्षात घ्या. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ हिज सेव्हिंग, तो किती टक्के रक्कम सेव्ह करतो, टक्केवारी किती सेव्ह करतो. इफ अ पर्सन मंथली सॅलरी इज 450 अँड सेव्ज रुपीज 90. टोटल सॅलरी 100% मानूया. टोटल मंथली सॅलरी किती आहे, महिना पगार 450 रुपये. किती वाचवतो तो रुपये 90 वाचवतो. पर्सेंटेज ऑफ सेव्हिंग मानून चालूया आपण x%. पुन्हा या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. 100% म्हणजे जर रुपये 450 असतील तर किती टक्के म्हणजे रुपये 90. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करतोय, एक्सची किंमत माहीत नाही आहे, एक्स बाहेर ठेवतोय आपण. 90 गुणिले 100 आणि हा 450 भागिले डिवाइड येणार, बरोबर किती झालं 20%. तर ही सेव्स 20% ऑफ हिज सॅलरी, तो पगाराची 20% रक्कम आहे तो शिल्लक ठेवत आहे. कन्वर्ट फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज, दिलेला अपूर्णांकाचे आपल्याला पर्सेंटेजमध्ये टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं आहे. 1/4 म्हणजे किती 0.25. 0.25 आपण कसं लिहू शकतो तर 25/100. असं का, पॉईंटच्या पुढे जेवढ्या संख्या असतील, पॉईंटच्या पुढे आता या ठिकाणी 2 संख्या आहेत 1 आणि 2, तर एकावरती तेवढे शून्य द्यायचे व वरती आहे ती संख्या लिहून ठेवायची, आणि 0 हा पॉईंट निघून जाईल त्यावेळी. आणि
25/100, 25/100 म्हणजेच किती, तर 25%. 1/100ची किंमत असते टक्क्यामध्ये, आपण ते लिहू शकतो. कन्वर्ट पर्सेंटेज इंटू फ्रॅक्शन. आता हे पर्सेंटेजचं रूपांतर उलटं करायचं. या ठिकाणी आपण अपूर्णांकाचं रूपांतर दशांशमध्ये केलं, सॉरी टक्केवारीत केलं. आता ह्या ठिकाणी टक्केवारीचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं आहे. 24%, 24% म्हणजे किती, ह्या टक्केवारीची किंमत काय आहे तर 1/100, म्हणजेच काय येणार 24/100. आता या ठिकाणी आपण भाग घालवला, 4चा भाग बसणार आहे, 4×24 आणि 25/100. या ठिकाणी 25चा भाग घालवला, उत्तर राहिलं 6/25. पुढचा प्रश्न आहे कन्वर्ट पर्सेंटेज इंटू डेसिमल. आता टक्केवारीचं रूपांतर आपल्याला करायचं आहे डेसिमल. डेसिमल म्हणजे काय तर दशांशामध्ये रूपांतर करतो आहे आपण. 15% बरोबर, टक्के म्हणजे काय सांगितलं मग अशी 1/100, तर 15/100. 100 त्या ठिकाणी आला असता, आपण हे 100 खालचे घालवण्यासाठी आणि ते दशांशामध्ये रूपांतर करताना आपण 2 घरं मागे सरकणार आहे. म्हणजे कसं, आता ह्या ठिकाणी 2 शून्य आहेत, तर 15 इथून 2 घरं मागे सरकतो आपण. पॉईंट म्हणजे पहिलं घर आणि दुसरं घर, तर आपल्याला पॉईंट आहे तो या ठिकाणी आलेला आहे. 0.15 ही किंमत तयार झालेली आहे. नेक्स्ट आहे 12.1/2. आता 1/2 म्हणजे काय तर 0.5. 12.5% रूपांतर आपल्याला दशांशामध्ये करायचं आहे. 12.5%, 12.5/100. आता 100 म्हणजे किती, 2 शून्य आले, तर हे पॉईंट जो आहे तो 2 घरं मागे सरकणार, म्हणजेच काय 0.125. तर अशा प्रकारे आपला हा पर्सेंटेज चॅप्टर जो आहे तो पूर्ण झालेला आहे. निश्चितच आपल्याला याचा उपयोग होईल. व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा. धन्यवाद. आणि आपले काय प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता.